प्रेम ही अशी भावना आहे जिला वेळ, वय किंवा जागेचं बंधन लागत नाही. काही प्रेमकथा आपल्या भोवतालच घडत असतात, पण त्यामागचं भावविश्व आपल्याला माहीतच नसतं. ही आहे अजिंक्य आणि निशाची एक अशी प्रेमकथा जी तुमच्या हृदयाला नक्की स्पर्श करून जाईल. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात राहणारा अजिंक्य, वय 28 वर्ष, एका खाजगी कंपनीत काम करणारा शांत आणि समंजस स्वभावाचा तरुण. त्याचं पूर्ण आयुष्य म्हणजे त्याचं प्रेम. निशा 26 वर्षाची एक सुंदर मुलगी. नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शिक्षिका म्हणून ती नुकतीच रुजू झालेली होती. दोघंही कॉलेजपासूनच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कॉलेजच्या वयात सुरू झालेले हे त्यांचं सुंदर नातं 6 वर्ष फुलत गेलं. एकमेकांच्या सुखदुःखात त्यांनी एकमेकांना खंबीर साथ दिली. अजिंक्यने तिच्यावर अक्षरशः जीव ओळून टाकला होता. तिचं हास्य, त्याचं समाधान, तिचं अश्रू, त्याची वेदना होत. आता तर त्यांनी लग्न करण्याचा विचार पक्का केला होता. नेहाच्या घरी त्याच्या प्रेमसंबंधांना सुरुवातीला विरोध होता, पण अजिंक्यने त्या प्रत्येक विरोधाला संयमाने आणि प्रेमाने तोंड दिलं. तो म्हणाला, तू घाबरू नकोस निशा, आपण दोघंच आपलं आयुष्य घडवू. पण घरच्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करायचं नाही. तो तिच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्याचं प्रेम, त्याचा संयम आणि तिच्यावरचा विश्वास हेच त्याचं खरं बळ होतं. दोघांनीही एकत्र आयुष्य जगायचं ठरवलं होतं. एकत्र राहण्याचे, लग्नाचे प्लॅन्स केले होते. पण जसे जसे दिवस ढकलत होते तशा वेळेनुसार गोष्टी बदलत गेल्या. नेहा एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागली आणि तिच्या आयुष्यात एका नव्या व्यक्ती आला. तो म्हणजे ऋषिकेश, जो दिसायला खूप देखणा, बोलण्यात गोड, हस्तमुख आणि आत्मविश्वासाने भरलेला होता. ऋषिकेश तिच्या हॉस्पिटलमध्येच डॉक्टर होता, त्यामुळे दोघांचाही आमना-सामना रोजच होऊ लागला. सुरुवातीला फक्त हॉस्पिटलमध्ये बोलणं, नंतर जेवण, गप्पा मारणं सुरू झालं. सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणंही त्यांनी सुरू केलं आणि हळूहळू त्या नात्यानं नवं वळण घेतलं. नेहा बदलत होती, पण अजिंक्यला ते जाणवत नव्हतं. तो फक्त तिची काळजी घ्यायचा, कधीही तिच्यावर संशय घेत नव्हता. तिचं करिअर आहे, थोडं बिझी होणं साहजिकच आहे असं म्हणत तो स्वतःला समजावत राहिला. पण जसे जसे दिवस गेले तसतसं काहीतरी वेगळं त्याला जाणवायला लागलं. आधी जे गुड मॉर्निंग मेसेजेस रोज सकाळी यायचे ते आता थांबले होते. फोन लावल्यावर ती उचलायची नाही आणि काही वेळाने म्हणायची, मी राऊंडमध्ये होते, सॉरी. कधी कधी तो तिला रात्री फोन करायचा तर म्हणायची, डॉक्टर लोकांबरोबर मीटिंग आहे, आपण आता उद्या बोलू. अजिंक्य सुरुवातीला गप्प बसला. एकदा त्यानं तिला व्हॉट्सअपवर काही फोटोज पाठवले, पण ती ऑनलाईन होती तरीही सीन न करता ऑफलाईन निघून गेली. कधी कधी तो तिला विचारायचा, आपण कधी भेटायचं नेहू, मला तुझी आता आठवण येत आहे. तर ती सरळ म्हणायची, या आठवड्यात मला जमणार नाही, हॉस्पिटलमध्ये खूप प्रेशर आहे माझ्यावर कामाचा. खरं तर अचानकच तिला त्याच्यासोबत वेळ घालवणं कठीण वाटू लागलं. आधी 1 दिवसानंतर भेटणारी नेहा आता 2 आठवडे अजिंक्यला भेटायचं टाळायची आणि तिच्या बोलण्यात आता एक थंडपणा आला होता. ना उत्सुकता ना काळजी होती. यामुळे अजिंक्यचं मन हळूहळू अस्वस्थ होत गेलं. आधी माझी किती काळजी घ्यायची नेहा, पण हल्ली ती काळजी घेत नाही. एक दिवस त्यानं तिला आणि ऋषिकेशला एका कॅफेमध्ये पाहिलं. दोघंही हसत खिदळत बसलेले होते आणि तेही अगदी जवळ. ते पाहून अजिंक्यचा जणू श्वास थांबला. त्याच्या 6 वर्षाच्या नात्यावर पाणी फिरलं गेलं. कसाबसा स्वतःला सावरत तो घरी गेला. रात्रभर झोपलाच नाही. भिंतीवरचे जुने दोघांचे फोटो पाहिले, जुन्या चिठ्ठ्या, ग्रीटिंग्स कार्ड हातात घेतले आणि एकच प्रश्न त्याच्या मनात घोळत राहिला की का त्याच्या मनात संताप आणि वेदना एकत्र उसळत होती. कधी तो स्वतःवरच राग काढायचा, मी काय कमी केलं होतं, का अशी माझी फसवणूक केली. त्या काळात अजिंक्य जिवंत होता, पण आतून दररोज तुटत चालला होता. दुसऱ्या दिवशी अजिंक्यनं तिला फोन केला, तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर ठीक आहे, आपण शेवटचं तर एकदा भेटूया, खूप काही बोलायचं आहे तुझ्यासोबत. नेहाने आधी भेटण्यास नकार दिला, पण नंतर कधीतरी तिनेही त्याच्यावर प्रेम केलं होतं म्हणून ठीक आहे भेटू म्हणत त्याला भेटायला गेली. ते पुण्याचं चिंचवडमधील एका लॉजमध्ये गेले. तिथं खोलीमध्ये शांतता होती, पण मनात त्यांच्या वादळ होती. अजिंक्य तिला समोर बघून स्वतःला थांबू शकला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि दुःखी चेहरा करत तो तिला विचारत होता, नेहा, इतकं प्रेम केलं मी तुझ्यावर,
रक्ताच्या नात्यांनाही दूर केलं फक्त तुझ्यासाठी. मग तरीही का ग गेलीस दुसऱ्याजवळ? तू तर फक्त माझी होतीस. मग त्या ऋषिकेशची कशी झालीस? नेहा थोडीशी शांत आणि थंडपणे त्याला म्हणाली, अजिंक्य मला माफ कर, पण मी स्वार्थी झाली आहे, खूप बदलली आहे. ऋषिकेश एक डॉक्टर आहे, आमची फील्ड सेम आहे, तो मला समजून घेतो आणि त्याच्यासोबत लग्न करायला माझ्या घरच्यांचाही नकार नाही. तू खूप चांगला मुलगा आहेस, पण आता मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं नाही. थरथर त्या आवाजाने अजिंक्यनं विचारलं, मग माझं काय? कसलाही विलंब न करता ती त्याला म्हणाली, हे बघ अजिंक्य, तू तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने जग आणि मी माझं बघते. त्या क्षणीच अजिंक्य पूर्णपणे ढासळला. रागातच त्याने तिचे खांदे पकडले. अश्रूंनी त्याचे डोळे भरलेले होते. ओठ थरथरत होते. नेहा, तूच माझं सगळं होतीस. माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस तुझ्यामुळे सुंदर होता. मी जगत होतो कारण तू होतीस. आणि आता तूच सांगतेस की तू माझी नाहीस. पण यावर नेहा काहीच बोलली नाही. तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहिला. खरंच आपली नेहा बदलली आणि अचानकच त्याने तिचा गळा पकडला. तशी पटकनच ती बाजूला झाली. त्याला ढकलण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याला राग कंट्रोल होत नव्हता. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. तिचा धोका, विश्वासघात तो पचू शकला नव्हता. त्यानं तिचा गळा जोरात आवळून ठेवला. ती धडपडत राहिली आणि काही क्षणातच ती शांत झाली. अजिंक्य मात्र तिथेच तिच्याजवळ बसून राहिला. त्याच्या हाताने ती व्यक्ती त्याने संपवली होती, जिला त्याने संपूर्ण आयुष्य दिलं होतं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर आता फक्त शून्यता होती. त्याने तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवला, तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या कपाळावर शेवटचा एक हलकासा स्पर्श केला आणि म्हणाला, सॉरी, पण तुला दुसऱ्यासोबत मी पाहू शकत नव्हतो. आणि आता तूच नाहीस तर माझंही आयुष्य शून्य. जगून तरी काय करू? त्यानेही लगेच तिच्याच ओढणीनं पंख्याला गळफास घेतला आणि स्वतःचंही जीवन संपवलं. आणि त्यांच्या प्रेमकथेचा शेवट झाला. दुसऱ्या दिवशी लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला की खोलीचा दार उघडत नाही. त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दार तोडलं. आत आल्यानंतर ते दृश्य पाहून क्षणभर सगळं थांबलं होतं. बेडवर एक तरुणीचा मृतदेह आणि पंख्याला झुलत असलेला एक तरुण. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेव्हाच अजिंक्यच्या बॅगेत पोलिसांना त्याची डायरी सापडली. त्या डायरीत लिहिलं होतं, नेहाचं माझं सगळं काही होती, पण ती आता दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली. तिच्यासाठी मी तुमची मनं दुखावली, पण तिने स्वार्थासाठी मला सोडलं. जगात आता काहीच उरलं नाही. मला माफ करा आई बाबा. मी तुमच्याकडेही परत येऊ शकणार नाही आणि नेहाशिवाय जगू शकणार नाही. खूप मोठा निर्णय घेतलाय, तिला संपवून स्वतः संपवून घेण्याचा. तुमचाच अजिंक्य. आता अजिंक्यच्या डायरीतली नोट वाचून पोलिसांची केस ही सॉल्व्ह झाली होती. या घटनेतून आपण काय शिकावं? प्रेमाच्या नात्यात विश्वास सगळ्यात मोठा आधार असतो. जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा नातं संपतं. पण काही वेळा माणूसही तुम्ही कुणाचं आयुष्य असता हे विसरू नका. कारण प्रेमाचं उत्तर जर फसवणूक असेल तर शेवट फक्त मृत्यूच असतो. या घटनेत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन क्राईम स्टोरी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.